राहुल गांधींनी एका रात्रीमधूनच मुख्यमंत्री बदलला. त्यांच्या या निर्णयामुळे पंतप्रधान मोदी, मुख्यमंत्री फडणवीस सुद्धा हैराण झाले. कारण की सहजासहज एकदा सरकार स्थापन झाल्यानंतर मुख्यमंत्री बदलण्याची वेळ येत नाही. पण राहुल गांधींनी अचानक मुख्यमंत्री बदलला. त्याच्या पाठीमागं कारणही तसंच आहे. आणि त्यांच्या या कारणामुळे संपूर्ण भाजपची झोप उडाली. नेमकं राहुल गांधींनी मुख्यमंत्री का बदलला, त्याच्या पाठीमागं काय कारण आहे, चला सविस्तर आपण या व्हिडिओमधून जाणून घेऊ. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. आता सर्वांनी व्हिडिओ लक्ष देऊन ऐका. 2014 नंतर भारतीय राजकारण पाहिलं तर एक गोष्ट स्पष्टपणे दिसत होती. देशाच्या राजकारणावरती कोणाचा सर्वात अधिक प्रभाव असेल तर तो भारतीय जनता पार्टी आणि पंतप्रधान मोदी यांचा. गेल्या 10-12 वर्षामध्ये भाजपने अनेक राज्यांमध्ये अशा प्रकारचे निर्णय घेतले ज्यामुळे विरोधकांना अनेक प्रकारचे धक्के बसले. गुजरातमध्ये निवडणुकीच्या अगोदर तेथील मुख्यमंत्री बदलण्यात आला. हरियाणामध्ये तर भाजपने संपूर्ण पक्षाची कायापालट केली. आसाम असो, बंगाल असो, या ठिकाणी त्यांनी अचानक घेतलेले निर्णय भाजपने अनेक वेळा दाखवून दिलं. निवडणुका जिंकण्यासाठी, सत्ता टिकवण्यासाठी ते कोणतेही निर्णय घेऊ शकतात. त्या निर्णयासाठी ते कॉम्प्रोमाइज करत नाहीत. भाजपच्या या निर्णयाच्या पाठीमागे अनेकदा अमित शहा यांची चाणक्य नीती आणि पंतप्रधान मोदी यांचं राजकीय नियोजन असल्याचं सांगितलं गेलं. पण आता इथे असं चित्र दिसतंय, राहुल गांधी देखील शांत बसत नाहीयेत. त्यांनी 2029च्या लोकसभा निवडणुका डोक्यामध्ये ठेवून एका रात्रीमधून मुख्यमंत्री बदललाय. कारण त्याच्या पाठीमागे खूप मोठा प्लॅनिंग आहे. आता तो प्लॅनिंग काय समजून घ्या. राहुल गांधींना हे समजलं, भाजपवरती फक्त आरोप करून किंवा भाषणं करून रोखता येणार नाही, तर ग्राउंड लेवलवरती काही मोठे निर्णय घ्यावा लागतील. आणि कर्नाटकमध्ये जे घडलं त्यामध्ये राहुल गांधींची रणनीती. कर्नाटकमध्ये गेल्या 2 वर्षापासून राजकीय संघर्ष चालू होता. कर्नाटकमध्ये काँग्रेसचं सरकार, एका बाजूला होते मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि दुसऱ्या बाजूला होते उपमुख्यमंत्री DK शिवकुमार. दोघंही काँग्रेसचे मोठे नेते. दोघांनाही कर्नाटकामधून मोठा प्रतिसाद. दोघांच्याही पाठीमागे मोठ्या आमदारांचा गट. आणि विशेष म्हणजे ते दोघेही मुख्यमंत्री पदाचे दावेदार. 2023ला कर्नाटकमध्ये विधानसभा निवडणुका झाल्या. त्या निवडणुकीमध्ये काँग्रेसने ऐतिहासिक विजय मिळवला. आता बघा, भाजप ज्या प्रकारे निर्णय घेते ना, त्यांना तोड आणि प्रत्युत्तर देण्यासाठी राहुल गांधींनी इथे वेगळा डाव खेळला आहे. कर्नाटकमध्ये 2023ला काँग्रेसचं सरकार स्थापन झालं आणि भाजपला बाहेर जावं लागलं. त्या निवडणुकीमध्ये सिद्धरामय्या यांचं मोठं योगदान होतं. पण त्यापेक्षा सर्वात जास्त चर्चा झाली ती DK शिवकुमार यांच्या संघटन शैलीची. DK शिवकुमार यांनी राज्यभर पक्षाची संघटना उभा केली. भारत जोडो यात्रा दरम्यान राहुल गांधींना शिवकुमारने पाठिंबा दिला. निवडणुकी व्यवस्थापनापासून निधी उभारण्यापर्यंत प्रत्येक गोष्टीत शिवकुमार पुढे होते. जेव्हा कर्नाटकमध्ये मुख्यमंत्री निवडण्याची वेळ आली तेव्हा काँग्रेसच्या हायकमांडने सिद्धरामय्या यांना मुख्यमंत्री केलं, तर DK शिवकुमार यांना उपमुख्यमंत्रीपद देण्यात आलं. त्यावेळी एक फॉर्म्युला ठरला होता, 2.5 वर्ष सिद्धरामय्या मुख्यमंत्री राहतील आणि पुढच्या 2.5 वर्ष DK शिवकुमार मुख्यमंत्री राहतील. मात्र 2026मध्ये 2.5 वर्ष पूर्ण होऊन गेले, जवळपास 3 वर्ष व्हायला आलेत. पण सिद्धरामय्या यांनी मुख्यमंत्रीपद सोडण्यास नकार दिला. त्यामुळे कर्नाटकमध्येच मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री असं काँग्रेसच्या नेत्यामध्येच वाद वाढू लागला. याच वेळी भाजपलाही काँग्रेसवरती टीका करण्याची संधी मिळाली आणि त्या गोष्टीचा फायदा भाजप घेऊ लागलं. ही गोष्ट राहुल गांधींना समजली. राहुल गांधींना समजलं होतं, कर्नाटक हा दक्षिण भारतातील सर्वात मोठा काँग्रेसचा किल्ला आहे. जर हाच किल्ला अंतर्गत भांडणामुळे कमकुवत झाला तर याचा सर्वात अधिक फायदा भाजपलाच होईल. भाजपची रणनीती अनेकदा विरोधी पक्षातील मतभेदांवरती अवलंबून असते. जर कर्नाटकमध्ये संघर्ष वाढला आणि काँग्रेसमधील एकही व्यक्ती बाहेर पडला तर याचा सर्वात अधिक फायदा आणि संधी भाजपला मिळू शकते. कारण तिथे भाजप सरकार स्थापन करता करता राहून गेले आणि गेल्या 3 वर्षापासून भाजप ही संधी शोधते. त्यामुळे राहुल गांधीने तातडीने कर्नाटकचे दोन्ही मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांना दिल्लीमध्ये बोलावून घेतलं. राहुल गांधींनी कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि उपमुख्यमंत्री DK शिवकुमार यांच्याबरोबर स्वतंत्र चर्चा केल्या. त्यांचे प्रश्न समजून घेतले, त्यांच्या अडचणी समजून घेतल्या. त्यांनी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांना समजून सांगितलं, जर आपल्यामध्ये अंतर्गत वाद झाले तर यामध्ये भाजपची एंट्री होईल आणि दक्षिण भारतातील मोठा किल्ला आपल्या हातामधून जाईल. पुढे राहुल गांधींनी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांची समजूत काढली. मुख्यमंत्री पद सोडणं म्हणजे राजकारणामधून बाहेर पडणं नाही. त्यांचं म्हणणं देखील मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांना समजलं.
केंद्रामध्ये मोदी सरकारच्या विरोधामध्ये काँग्रेसला एक मजबूत ओबीसी चेहरा हवा आहे आणि त्या भूमिकेसाठी सिद्धरामय्या हे योग्य ठरू शकतात. हीच गोष्ट राहुल गांधींनी कर्नाटकमधील मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री या दोघांनाही समजावून सांगितली. राहुल गांधींची ही रणनीती मुख्यमंत्री बदलण्याची नव्हती, तर भाजपला रोखण्याची होती. दक्षिण भारतामधील कर्नाटक हे काही साधं राज्य नाही. तिथे जवळपास 40 खासदार आहेत आणि दक्षिण भारतातील सर्वात मोठं राज्य म्हणजे कर्नाटक राज्य. आणि या राज्यावरती ज्या पक्षाची पकड मजबूत होईल त्या पक्षाला दक्षिण भारतामध्ये जास्त महत्त्व असतं. राहुल गांधींना माहिती होतं DK शिवकुमार हे फक्त एक मोठे नेते नाहीत, तर काँग्रेस पक्षाची मोठी ताकद आहे. कारण की 2018मध्ये DK शिवकुमार यांनी भाजपचं सरकार पाडलं होतं आणि आता त्यांना मुख्यमंत्रीपद दिल्यामुळे राहुल गांधी यांच्या या निर्णयाची चर्चा सर्वत्र होत आहे. कारण की काँग्रेसचे DK शिवकुमार हे अमित शाह यांच्या तोडीबरोबर आहेत. भाजपने काही वर्षा अगोदर याच DK शिवकुमार यांना ED आणि CBIच्या जाळ्यामध्ये अडकवण्याचा प्रयत्न केला, जेलमध्ये टाकलं. पण DK शिवकुमारनी मात्र पक्ष सोडला नाही. त्यांनी काँग्रेसची साथ सोडली नाही. DK शिवकुमार हे देशामधील सर्वात श्रीमंत राजकारण्यापैकी एक मानले जातात. राजीव गांधी यांच्या काळापासून शिवकुमार हे काँग्रेसमध्ये सक्रिय आहेत. 2018मध्ये जेव्हा DK शिवकुमारने भाजपचं सरकार पाडलं होतं तेव्हा भाजप प्रचंड नाराज झालं होतं आणि DK शिवकुमार यांना अडकवण्याचा प्रयत्न केला होता. त्यामुळेच तर त्यांच्या विरोधामध्ये EDच्या चौकशा झाल्या, त्यांना जेलमध्ये जावं लागलं. त्यावेळेस अनेकांना वाटलं होतं DK शिवकुमार हे आता भाजपमध्ये जातील, काँग्रेस पक्षाला सोडतील. पण मुळामध्ये काँग्रेसचं रक्त असलेले DK शिवकुमार यांनी काँग्रेसला सोडलं नाही, पुन्हा जोमाने कामाला लागले आणि 2023मध्ये काँग्रेसची सत्ता कर्नाटकमध्ये आणली. पण इथे देखील राहुल गांधींना मध्यस्थी करावी लागली, कारण की मुख्यमंत्री बदलणं हा अंतर्गत पक्षाचा निर्णय होता. पक्षामध्ये कोणते वाद होऊ नये, पक्ष तुटू नये यासाठी राहुल गांधींनी DK शिवकुमार यांना मुख्यमंत्रीपद दिलं. एकीकडे दक्षिण भारतामध्ये DK शिवकुमार, दुसरीकडे तमिळनाडूमध्ये विजय जोसेफ अशा लोकांना राहुल गांधींनी जवळ केलंय. म्हणजे दक्षिण भारत हा काँग्रेसचा जवळजवळ मजबूत किल्ला बनत चाललाय आणि हीच गोष्ट 2029ला भाजपला खूप जड जाणार आहे. अगोदर लोक बोलत होते राहुल गांधी फक्त बोलतात पण निर्णय घेत नाही. पण गेल्या काही वर्षभरापासून आपण जर पाहिलं तर राहुल गांधी यांच्यामध्ये निर्णय घेण्याची क्षमता देखील आहे आणि ते योग्य पद्धतीने निर्णय देखील घेत आहेत. कारण की 2029ला ज्या लोकसभेच्या निवडणुकी होणार आहेत त्यासाठी त्यांनी अगोदरच प्लॅनिंग तयार केलं आहे. बरं एवढंच नाही तर गेल्या वर्षभरामध्ये राहुल गांधींची इमेज पंतप्रधान मोदीच्या तुलनेमध्ये अधिक जास्त चांगली होत चालली आहे. आज आपण सोशल मीडियावरती पाहिलं तर राहुल गांधीवरती एकही आरोप नाही, पण पंतप्रधान मोदींवरती वेगवेगळे आरोप केले जात आहेत. त्यामुळे कदाचित भविष्यामध्ये म्हणजे 2029ला ज्या लोकसभेच्या निवडणुका होतील त्यामध्ये कदाचित राहुल गांधी यांना प्रचंड प्रतिसाद मिळेल. पण त्यांच्या या निर्णयामुळे, रणनीतीमुळे भाजपचे मोदी, अमित शाह, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देखील आता विचार करायला भाग पाडले.